आज पुणे महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सभागृह नेते माननीय गणेशजी बिडकर यांनी रास्तापेठेतील छत्रपती शाहू महाराज उद्यान मधील जो काही जलतरण तलाव आहे या संदर्भातल्या काही तक्रारी मांडल्या, ज्याच्यामध्ये त्या तलावाची आता स्विमिंग पूलची जी काही कराराची मुदत आहे ती 2024ला संपली आणि तरी सुद्धा त्याच ठेकेदाराकडे ते कामकाज आहे, म्हणजे ज्याच्याकडे तो पत्ता चालवण्याचा आहे त्यावेळेस ते कामकाज दिले, अशा प्रकारची त्यांनी चर्चा केली। आणि त्या अनुषंगाने माननीय महापालिकेचे आयुक्त सन्माननीय नवल किशोर राम साहेबांनी हा जलतरण तलाव ताबडतोब सील करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या। या संदर्भात मी माझं आर्ग्युमेंट केलं, मला त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घ्यावी लागली। मी त्या संदर्भात प्रशासनाला ठणकावून सांगितलं की हा जो जलतरण तलाव आहे हा मध्यवस्तीतला एकमेव जलतरण तलाव आहे, ज्याच्यावर सगळ्या पेठा असतील किंवा स्टेशनचा परिसर असेल, इथली सगळी वंचित बहुजन घटकातील समाजातील मुलं या ठिकाणी येतात। बेसिकली महानगरपालिकेच्या शाळांना किंवा मराठी शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर या मुलांना हा एकमेव पर्याय आहे। आता मे महिन्याचे नका एक महिना असा 1.5 महिना उन्हाळ्याच्या सुट्टीचा राहिलेला आहे। याच्यामध्ये जर आपण हा जलतरण तलाव आत्ताच बंद केला तर मात्र या मुलांची नका एकूणच गैरसोय होईल, तेव्हापासून ते एकूणच या सगळ्या गोष्टींपासून नका या ठिकाणी वंचित राहतील। त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या संबंधित ठेकेदाराकडून कामकाज काढून घ्यायचं असेल तर तुम्ही ते नक्की करा, पण ते करत असताना जलतरण तलाव सील न करता या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेच्या मार्फत नवीन टेंडर होत नाही तोपर्यंत हा जलतरण तलाव चालू ठेवा, अशा प्रकारची विनंती केली। आणि मला या ठिकाणी समाधान आहे की महापालिकेचा आयुक्त माननीय नवल किशोर राम साहेबांनी या संदर्भामध्ये अशा दृष्टीने सुद्धा आपण पर्याय शोधू, पण जलतरण तलाव या संदर्भात सीज करण्याच्या संदर्भात मी पुनर्विचार करतो अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे। मी पुन्हा एकदा महापालिकेला विनंती करतो या संदर्भात चुकीचे काय कुठल्या प्रकारचा आदेश काढू नये, अन्यथा याच मुलांना घेऊन महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल।